केमिकल सोडलं. मळीचं पाणी आलं ना, मळीचं कारखान्याचं मळीचं पाणी आल्यामुळे केमिकल नाही, मळीचं पाणी हे सगळ्या लोकांना त्रास आहे. अख्ख्या गावांना त्रास आहे. सर्दी पडस. कधीपासून हे मासेमारी कधी परवापासून हे खराब पाण्याने आंघोळ केल्यामुळे असे वन वगैरे स्किन दिसत हो राहिले. हे बघा एवढी जनता मेली. हे माझ्या पूर्ण पायाला वगैरे स्किन होऊन गेलं. हे पूर्ण खराब झालं. हात दाखवा. घे. आणि परवा हे कधीपासून चटणी वगैरे आलेले आहे? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले सोडलेलं पाणी, सगळं पाणी. एवढी जनता मेली. आता या दुर्गंधी संदर्भात समजा आपण ग्रामपंचायत वगैरे यांना काही तक्रार केली आहे का? ते काढून घ्यावा किंवा काही? काहीच तक्रार करू शकत नाही. तक्रार करून तिथं काय करता आता? नाही म्हणजे आता ही जी साफसफाई झाली कोणी लक्ष नाही देत. तरच ते क्लिअर होईल ना असं. हो ते काय पार इतकी घाण पार लोकांची. घाण काय माणसं मरायला लागली. घाण काय? पाणी असलं ना तर आता तुमची काय अपेक्षा आहे? काय झालं पाहिजे या ठिकाणी? हे पाणी नाही, हे पाणी धुवून गेलं पाहिजे. इतका त्रास होतो ना, ऍक्च्युली जेवण सुद्धा करत नाही. नाही जेवण सुद्धा आता ही जी इथं दुर्गंधी पसरलेली आहे, ही जी मासेमारी जी झालेली आहे, जी तरंगते माशांची बॉडी, हे पाण्यामध्ये असं पांढरा कलर दिसत आहे, तर नेमकं काय झालं पाहिजे या ठिकाणी आता का जेणेकरून याला थांबवतील असं काय वाटतं याला आपल्याला? थांबवता असं येईल. पाणी सोडणे. झालाय ना, अडवल्यानंतर हे वर काढणे आणि नवीन पाणी सोडलं तरच याचा वाद जाणार नाही. त्याला वाद जाणार जाऊ नाही. शकत नाही. याच्यावर आहे ना, लहान बालकांना तर दुखणे आले. शाळेतले पोरं सुद्धा आजारी येतात. हो, जनावर आजारी पडले. बर का? आताचा विषय असा आहे, त्याच्यामुळं जनावर आजारी पडले आणि दुधावर परिणाम झाला. जनावरांना पाणीच नाही. जनावरांना नाही पण आता जे आपलं म्हणणं आहे का या ठिकाणी पाणी जर सोडलं, आता हा पुढे पाणी गेल्यानंतर पुढच्या लोकांना सुद्धा हीच परिस्थिती येईल ना? पाणी पार यायला. पैठण पर्यंत आणि आमच्या हिरीला बोरला पाणी दूषित होणार. दूषित. आणि नंतर मग आणखीन आता काय परिस्थिती आहे आपल्या विहिरींची? आता अजून नाही. अजून काही नाही. पुढे होणार. पर्क्युलेशन जसं तसं येईल तसं होतं. नेमकं आहे ना, सांडपाणी सोडलं वरून. हं. त्याच्यामुळं हे मळीचं याचं पाणी, कोलारचं साईड गटर नाल्यांचं पाणी, त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतो इथं. इतका लोक आहे ना आता लय जाम झालेले. काहीला मग आता या संदर्भात ग्रामपंचायतला वगैरे काही कळवलं आहे का? ग्रामपंचायतला काय माहिती आता, ते ग्रामपंचायत कळवलं नाही ते नाही सांगता येतं. तुम्ही इथून रोज येतात आता? दररोज येतो इथंच आम्ही राहायला. हा लय हाल चालू आहे. लोक पण फार मरण या गढूळ पाण्याचा शेती पाण्यासाठी जे विहीर असेल किंवा याला काही परिणाम झालाय का? हा परिणाम झाला. आता आमच्या सायपण होता ना, आम्ही बंद करून टाकलं. मग आमचं ते बोरला पाणी उतरायला लागलं. ते काय येत होतं त्याच्यातून? हा? काय येत आहे दुर्गंधी दुर्गंधी येते लय घाण वास. बोरच्या पाण्याला पण? हा लय घाण. आता प्यायला पाणी नाही राहिलं आम्हाला. इतकं बेकार झालं. लांब लांब सायपाणी नाही, पाणी येते लोक. पण आता काय झालं, जळून देता येईना. काय झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं? आता याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे ना. याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे. पाणी सोडून आणि हे पाणी हे दरवर्षीची जखमारी. कोणी बोलत म्हणजे नाही. काय होतंय? काही होतं दरवर्षी जखमारी. मागच्या वर्षी लय भयान होतं. पण या संदर्भात जसं आता गावातल्या लोकांनी जे येणार जाणार त्यांनी आवाज उठवला पाहिजे होता. उठायला पाहिजे आवाज. पण आता ते काय उठायचं नाही लोक.